रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने व कुलाबा तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते श्री चिखलकर, त्याचबरोबर कुलाबा तालुक्याचे अध्यक्ष विशाल गायकवाड आणि दक्षिण मुंबईचे सचिव विजय जाधव यांच्या म्हणजे अथक प्रयत्नाने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्रातील कॅरमपटूची म्हणजे प्रसिद्ध कॅरमपटूंची स्पर्धा 24 आणि 25 तारखेला आयोजित केलेली आहे. खरं म्हणजे काल 24 तारखेला दिवसभर सकाळी 11 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ही कॅरम स्पर्धा चालू होती. आज सुद्धा 25 तारखेला सकाळपासून कॅरम स्पर्धा चाललेली आहे. कॅरम स्पर्धेचा शेवटचा टप्पा आता सुरू झालेला आहे. आता सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आज शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे. या कॅरम स्पर्धेमध्ये मला पहिल्यांदाच म्हणजे या तिघांचं पण श्री चिखलकर असेल, विजय जाधव असेल किंवा विशाल गायकवाड याचा मी रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस मनापासून कौतुक करतो की या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून कॅरमपटू या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे आपणच सांगितल्याप्रमाणे सुरतमधून आलेले आहेत, धुळ्यामधून आलेले आहेत, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रसिद्ध कॅरमपटू आज या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि स्पर्धेचं पारितोषिक हा किती भाग हा याच्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाने ही स्पर्धा प्रथमच आयोजित केलेली आहे. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जिंदाबाद मुर्दाबाद आणि आंदोलनापेक्षा किंवा इतरही कामांमध्ये एखाद्या म्हणजे एका गेम म्हणजे एका स्पर्धेला एका क्रीडा स्पर्धेला अत्यंत महत्त्व देतात. आजकाल क्रिकेटचा जमाना आहे, दुसरा टेनिसचा जमाना आहे, पण या स्पर्धेमध्ये सुद्धा हा कॅरमचा आपला जो गेम चांगला व्हावा या लोकांना साजेस ही स्पर्धा 2 दिवसाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 250 कॅरमपटूंनी सहभाग घेतला. अशी इतकी अत्यंत उल्लेखनीय स्पर्धा अत्यंत शांततेने स्पर्धा पार पडत आलेली आहे. त्यामुळं मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा आमच्या त्रिमूर्तीचं मनपूर्वक मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा आणि रिपब्लिकन पक्ष हा सगळ्या थरामध्ये एक सक्रियपणे काम करत असल्याची ग्वाही मी तुम्हाला एक प्रकारचं चित्र आपल्याला मिळालेलं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.